नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण एक सिंपल UI क्रिएट केला होता, ज्याच्यामध्ये एक इनपुट बॉक्स आहे, ॲड टास्क नावाचं एक बटन आहे. पण ॲक्च्युली जेव्हा आपण टास्क असं इनपुट देतो आणि ॲड टास्क बटनवरती क्लिक करतो, तेव्हा काहीच परफॉर्म नाही होत. म्हणजे हे जे आपण इनपुट देणार आहे, त्याची लिस्ट तयार नाही होते. आता ती जर लिस्ट तयार करायची असेल, तर काय यूज केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ती लिस्ट मिळेल? तर अँग्युलरमध्ये डिरेक्टिव्ह ही अशी एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये HTMLचं बिहेवियर चेंज करतो. म्हणजे नेमकं काय करतो? तर आपले जे HTMLचे टॅग असतात, सपोज div टॅग असेल किंवा पॅरेग्राफ असेल, तेव्हा तो ब्राउझरमध्ये तसाच दिसतो. पण अँग्युलरमध्ये आपल्याला या टॅगला जर काही एक्स्ट्रा बिहेवियर द्यायचं असेल, तर आपण डिरेक्टिव्ह वापरतो. तर डिरेक्टिव्हचे दोन टाईप आहेत, स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह आणि ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ह. आता स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह जर यूज करायचं असेल तर आपल्याला ngIf, ngFor, ngSwitch यूज करावं लागेल. आणि ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्हमध्ये ngClass आणि ngStyle हे यूज करावं लागेल. तर ngFor हा आपण जसा नॉर्मली फॉर लूप वापरतो तसाच हा एक अँग्युलर मधला फॉर लूप आहे, जो ॲरेमधील प्रत्येक ॲटम हा UI वरती रिपीट करून दाखवतो. म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवू शकता की ngForचा यूज हा लिस्ट क्रिएट करण्यासाठी, लिस्ट बनवण्यासाठी होतो. ते आपण प्रॅक्टिकली बघितल्यानंतर तुम्हाला जास्त लक्षात येईल. तर आता आपण प्रॅक्टिकली बघूया. आपण दोन कॉम्पोनंट क्रिएट केले होते, एक चाइल्ड कॉम्पोनंट टास्क फॉर्म कॉम्पोनंट आणि दुसरा होता पॅरेंट कॉम्पोनंट टास्क लिस्ट कॉम्पोनंट. आता इथे एक ॲरे तयार करूया ज्याच्यामध्ये आपल्याला टास्क स्टोअर करायचे आहेत. ठीक आहे. तोपर्यंत मी याच्यामध्ये एक डमी डेटा फिल करते. टास्क 1, टास्क 2 आणि टास्क 3. आता हा डेटा एक ॲरे आहे टास्क नावाचा, त्याच्यामध्ये आपण हा डमी ॲरे डमी टास्क म्हणजे डमी आयटम ॲड केलेले आहेत. आता हेच आपल्याला UI ला बाइंड करायचे, म्हणजेच HTML फाईलमध्ये आपल्याला याला बाइंड करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपण इथे यांची फॉर लूप कसं यूज करणार, एक लिस्ट क्रिएट करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे यांची फॉरचा हा सिंटॅक्स असा आहे, यांची फॉर इज इक्वल टू लेट. आता टी फॉर टास्क, म्हणजे हे जे टी वापरलेला आहे तो म्हणजे करंट ॲटम, आणि त्यानंतर जे आपण इथे टास्क लिहिणार आहोत ते आपण .ts फाईलमध्ये जो आपण डमी ॲरे बनवलेला आहे तो म्हणजे तो टास्क आहे. तर इथे आपल्याला काय करणार, टी शो करणार. ओके. तर आता आपल्याला ही लिस्ट गेट झाली पाहिजे. आता आपण हे रन करून बघूया आपल्याला लिस्ट गेट होते का. तर बघा, इथे लिस्ट मिळालेली नाहीये, म्हणजे आपण बरोबर बाइंडिंग केलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला हे मिळालेलं नाही. तर त्याचं कारण असं आहे की आपण स्टँड अलोन कॉम्पोनंट वापरतोय. पूर्वी म्हणजे ॲप मॉड्यूल वापरताना ब्राउझर मॉड्यूल हा ऑटोमॅटिकली कॉमन मॉड्यूल देत होता, त्यामुळे आपल्याला तो मॅन्युअली इम्पोर्ट करावा लागत नव्हता. पण आपण जे डिरेक्टिव्ह यूज करणार आहोत ते मॅन्युअली इम्पोर्ट करावं लागतं. कारण का, तर आपण स्टँड अलोन कॉम्पोनंट यूज करतोय. तर ngIf, ngSwitch आणि ngFor हे कॉमन मॉड्यूलचा पार्ट आहेत, त्यामुळे आपण कॉमन मॉड्यूल इम्पोर्ट करून घेऊया. आता कॉमन मॉड्यूल ॲड केल्यानंतर आपल्याला टास्क 1, टास्क 2 आणि टास्क 3 अशी लिस्ट गेट होईल. बरोबर. इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला UI ला 3 टास्क मिळालेले आहेत. आता हा झाला डमी डेटा, पण ॲक्च्युली रिअल प्रोजेक्टमध्ये डमी डेटा आपण घेऊ नाही शकत. आपल्याला तो डेटा बॅकएंड वरून येतो आणि मग तो आपण UI ला शो करतो. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, तर पॅरेंट चाइल्ड कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे.
तर ते कसं करायचं, तर ही मी एम्प्टी लिस्ट केली. कोणती? जी आपण डमी डेटा ऍड केला होता, चाइल्ड कंपोनंट आणि पॅरेंट कंपोनंट, ह्याच्यामधली मी ही लिस्ट एम्प्टी केली. त्याच्यानंतर हा जो फॉर्म आहे आपला यूआयचा, जिथे आपण एक इनपुट बॉक्स आणि बटन घेतलेला आहे, तो कशाचा पार्ट आहे, तर टास्क फॉर्म कंपोनंट, जो की चाइल्ड कंपोनंट आहे. तर चाइल्ड कंपोनंट वरून आपण पॅरेंट कंपोनंटला डेटा सेंड करणार आहे. म्हणजेच काय, युजर इनपुट करतोय म्हणजे हा चाइल्ड कंपोनंट पॅरेंटला डेटा पाठवतो, म्हणजे डेटा ट्रान्सफर करणार, इव्हेंट इमिट करणार, आणि तो इव्हेंट रिसीव्ह करणार कोण, तर पॅरेंट कंपोनंट, आणि त्याला हँडल करणार. म्हणजेच आपल्याला चाइल्ड टू पॅरेंट डेटा पाठवावा लागेल. आता तो कसा पाठवणार, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे जो आपला फॉर्म आहे, तिथे आपल्याला म्हणजे टास्क फॉर्म कंपोनंट मध्ये आपल्याला @output यूज करावं लागेल. @output @task event is equal to new event emitter आहे. इव्हेंट इमिटर मध्ये स्ट्रीमिंग. आता हा इव्हेंट इमिटर का यूज केला, तर इव्हेंट इमिटर यूज करून आपण पॅरेंटला डेटा सेंड करू शकतो. आपण हे कुठे लिहिलेलं आहे, चाइल्ड कंपोनंट, त्यामुळे याचा उपयोग आपल्याला पॅरेंटला डेटा सेंड करण्यासाठी होतो. आता तिथे आपण हे @task event कसं कॉल करतो हे पण लक्षात घ्या. आता मागील व्हिडिओमध्ये आपण @task नावाची जी मेथड तयार केली होती, त्याच्यामध्ये आपण कन्सोलला डेटा येतो की नाही बघितलं होतं, बरोबर. पण आता आपल्याला त्याची गरज नाहीये, आपल्याला कन्सोलमध्ये डेटा शो नाही करायचा आहे. तर या मेथडमध्ये आपण this dot @task event चाइल्ड कंपोनंट इमिट करणार आहे. काय, तर जे इनपुट आपण देणार आहे, म्हणजेच this dot task. आता हा झाला चाइल्ड कंपोनंटचा पार्ट. आता पॅरेंट कंपोनंट म्हणजे भलेही चाइल्ड कंपोनंट कडून डेटा येईल, पण पॅरेंट कंपोनंट कसा हँडल करणार, तर त्याच्यासाठी इथे एक एम्प्टी स्ट्रिंग आपण डिफाईन केली होती. आपल्याला मेथड लिहावी लागेल ऑन ऍड. तुम्ही कोणती मेथड लिहू शकताय, म्हणजे नाव काही देऊ शकताय, ठीक आहे. टास्क स्ट्रिंग, आणि जे चाइल्ड कंपोनंट कडून येणारं टास्क आहे ते आपल्याला इथे ऍरे मध्ये ऍड करणार आहे, म्हणजेच काय, आपण पुश यूज करणार आहे. तर दिस डॉट टास्क, आता हे टास्क म्हणजे हा एम्प्टी ऍरे डॉट पुश टास्क. ओके, इथे डिबगर लावून ठेवूया आपण. हा झाला पॅरेंट कंपोनंट मध्ये आपण चाइल्ड कंपोनंट कडून येणारा डेटा हँडल करतोय. आता HTML मध्ये आपल्याला, आपण लिस्ट मगाशी गेट केली होती, पण आपल्याला तशी लिस्ट नकोय. आपण जी इनपुट देतोय तीच तिथे आपल्याला दिसली पाहिजे, म्हणजे आपल्याला डमी डेटा नकोय. तर इथे आपल्याला @task event और @task वरती इव्हेंट, ठीक आहे. तर आता आपण यूआयला टास्क 1 इन्स्पेक्ट करते मी. आपण डिबगर लावलेला आहे. जेव्हा आपण @task म्हणजे हा जो आहे तो आपला चाइल्ड कंपोनंट आहे, चाइल्ड कंपोनंट मधून हा टास्क 1 म्हणजे इनपुट आपण पॅरेंट कंपोनंटला सेंड करणार आहे इव्हेंट इमिटर यूज करून, बरोबर. आता इथे बघू शकता तुम्ही, हा डिबगर कुठे आला, @task वरती आला. आता दिस डॉट टास्क मध्ये आपण जे टास्क इनपुट मध्ये दिलेलं आहे टास्क 1 ते इथे शो झालं. आता हा आपला नंतर कुठे इमिट होणार, पॅरेंटला. वरती तुम्ही बघाल टास्क लिस्ट कंपोनंट डॉट ts फाईल, म्हणजे तो या फाईलमध्ये शिफ्ट झाला. तर इथे तुम्ही टास्क मध्ये टास्क 1
जे इनपुट दिलं होतं ते बघू शकताय आणि ते पुश कुठे होणार, आपला जो ॲरे होता क्रिएट केलेला आता त्याची लेंथ 0च आहे, पण पुश प्रॉपर्टी यूज केल्यानंतर इथे त्याची लेंथ इथे बघू शकताय तुम्ही टास्क 1. आता तुम्हाला डायरेक्ट दिसेल लिस्टमध्ये टास्क 1. ठीक आहे. आता अजून एक प्रॉब्लेम जो आहे, इथे टास्क 1 इनपुट आहे ते ॲज इट इज राहतं. ऍक्च्युली ते क्लिअर व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण जो चाइल्ड कंपोनंट मध्ये टास्क पास करत होतो तो आपल्याला इनपुट नंतर क्लिअर करायचा आहे, एम्प्टी करायचा आहे. आता जसा तो पॅरेंट कंपोनंट कडे जाईल तसा आपल्या इनपुट बॉक्स मधला डेटा एम्प्टी होईल. टास्क 1 ऍड टास्क बघितलं, इथे टास्क टायटल आलं. परत टास्क 2 ऍड एम्प्टी झाला. असं आपण मल्टिपल टास्क इथे ऍड करू शकतो. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे इव्हेंट इमिटर का यूज केला, त्याच्यानंतर आपण @आउटकम म्हणजे चाइल्ड टू पेरेंट कम्युनिकेशन होण्यासाठी आपण डेटा कसा पास केला आणि HTML मध्ये कसा बाइंड केला, हे तुम्ही हेच टास्क ॲज इट इज जरी करून बघितलं तरी तुमची प्रॅक्टिस होऊ शकते. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही तुमची म्हणजे ते कुठे यूज करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण NG स्विच कसं यूज करायचं ते बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला, याचा यूज होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.